नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। मागील वर्षी सुद्धा कापसाचं नुकसान झालं होतं, मात्र पीक विमा काढून त्यांना त्यांची भरपाई मिळाली नाही। कांद्याचा पीक विमा काढत नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत जवेरी यांनी। नंदुरबार जिल्ह्यात मागील 6 दिवसापासून अवकाळी पावसानं थैमान घातले आहे। याचाच परिणाम आता शेतकरी राजावर होताना दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अनेक पिकांना याचा फटका बसला आहे। मी सध्या उभा आहे नंदुरबार तालुक्यातील आष्टे या शिवारात। या शेतकऱ्यानं कांद्याची लागवड केली होती। आपण त्यांच्याशीच बोलूया। दादा, तुम्ही कांद्याची लागवड केली होती, किती एकरात लागवड केली होती आणि किती खर्च आला होता? दादा, मी 3 एकरात लागवड केली होती। कमीत कमी त्याला एकूण खर्च 1.5 लाखापर्यंत लागलेला आहे आणि आता काढणीला 30-40 हजार रुपये खर्च लागणार आहे। आणि परत मी कापसाचा पण विमा काढला होता, तो विमा पण मिळाला नाही। आणि कांद्याचा पीक विमा काढायला गेलो ते म्हणे कांद्याला पीक विमा नाही, तर मग शेतकऱ्यानं काय करावे? ही नुकसान भरपाई द्यावी हीच आमची अपेक्षा आहे। याचा अगोदरही पाऊस पडला होता, किती नुकसान झालं होतं? मागच्या महिन्यात पाऊस पडला होता, ती मदत मिळाली आहे का? काय म्हणणार तुम्ही? नाही, मागे काही मदत मिळालेली नाही। पाऊस झाला पण मदत मिळालेली नाहीये। काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकारकडनं? सरकारनं आमचा जो खर्च झालेला आहे तितका तरी द्यावा हीच आमची अपेक्षा आहे, दुसरं काहीच नाही। नक्की हे होते शेतकरी यांचं एकच मागणी आहे की या जो लागवड करण्यात आलेला कांदा होता याचं नुकसान झालं आहे आणि या कांद्याचे पंचनामे करावे आणि लवकरात लवकर मदत जी आहे ती आम्हाला मिळावी अशीच अपेक्षा या शेतकऱ्याकडनं करण्यात येत आहे। प्रशांत जवेरी, NDTV मराठी, आष्टे, नंदुरबार।